आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे। दरम्यान माणिकराव कोकाटे हे अडचणीत सापडलेलं प्रकरण हे 29 वर्षांपूर्वीचं आहे। 1995 साली माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचं दाखवून मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील 10% आरक्षित सदनिका मिळवली होती आणि त्याच प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटेंना कधी अटक होण्याची शक्यता आहे। सध्या त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येते। सदनिका गैरव्यवहार प्रकरण हे कोकाटेंना चांगलंच भवलंय आणि त्याच पार्श्वभूमीवर सध्या त्यांनी राजीनामा दिल्याची ही माहिती सध्या समोर येते। सध्याची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय आणि हा राजीनामा आता TV9 मराठीच्या हाती आपण लागल्याचं पाहतोय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय सांगाल? आताच्या घडीची मोठी बातमी ही म्हणावी लागेल, काय अधिकचे अपडेट्स आहेत? बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांना शिक्षा जी आहे ती जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली होती। ज्या पद्धतीनं ही शिक्षा 2 वर्षाची होती आणि त्यानंतर सकाळपासून आपण जर पाहिलं तर मोठमोठे अपडेट जे आहे ते समोर येत होते। अखेर हे पत्र जे आहे ते राज्यपालांना देण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीनं माणिकराव कोकाटे यांच्याकडचं जे क्रीडा खातं जे आहे ते अजितदादा यांच्याकडे आता देण्यात आलेलं आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचा हा राजीनामा जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती आरोप जे आहे ते सिद्ध झाले होते, 2 वर्षाची शिक्षा जी आहे ती त्यांना कोर्टाने ठोठावलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा त्यांनी या संदर्भात अर्ज जो आहे तो दाखल केला होता, परंतु कोर्टाने शुक्रवारपर्यंत या अर्जाची ही सुनावणी जी आहे ती ठेवलेली पाहायला मिळालेली होती आणि त्यानंतर आता आपण हे पाहतोय की राज्यपालांना देण्यात आलेलं हे पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी दिलेलं पत्र आपल्याला समोर आलेलं पाहायला मिळत आहे आणि जे त्यांचं क्रीडा खातं आहे माणिकराव कोकाटे यांचं ते अजितदादांकडे देण्यात आल्याची ही माहिती सध्या सूत्रांकडून मिळाली। अगदीच विनायक, आपण पाहिलं या आधी सुद्धा धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा राजीनामा दिलाय। त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हा खरं तर धक्का बांधला जातोय आणि एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आता चर्चा सुरू झालेल्या आहेत। काय अधिकचे अपडेट्स आहेत त्या संदर्भात? बरोबर आहे। ज्या पद्धतीनं याआधी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा जो आहे तो द्यावा लागला होता आणि आता माणिकराव कोकाटे यांना सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी हा राजीनामा जो आहे तो द्यावा लागलेला पाहायला मिळतोय। मोठा धक्का जो आहे तो राष्ट्रवादींना म्हणावा लागेल, कारण 2 मंत्र्यांना हा राजीनामा जो आहे तो गेल्या वर्षभरात द्यावा लागलेला पाहायला मिळतोय। माणिकराव कोकाटे यांचं प्रकरण जे आहे ते सरकारी ज्या सदनिका आहेत त्याबाबत घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर होता आणि त्यांना 2 वर्षाची शिक्षा जी आहे ती कोर्टाने सुनावलेली होती आणि आता आपण जर पाहिलं तर अखेर विनायक, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय माणिकराव कोकाटेंचं क्रीडा खातं आता अजित पवारांकडे असणार आहे। माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिलाय आणि आता हे खातं काढण्याची खरं तर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे शिफारस केलेली होती। त्या पार्श्वभूमीवर आता हे खातं कुणाला द्यायचा हा निर्णय जो आहे तो अजित पवारांकडे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं होतं, अशी सूत्रांनी माहिती दिली होती। आणि आता महत्वाची मोठी घडामोड माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली म्हणजे त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांचं हे खातं आता अजित पवारांकडे आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीनंतर हे क्रीडा खातं अजित पवारांकडे आलेलं आहे। हे खातं नेमकं कुणाकडे द्यायचं या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडे सोपवल्याची ही माहिती समोर येते आणि त्यानंतर आता हे जे क्रीडा खातं आहे ते कुणाला दिलं जाणार हे अजित पवार निर्णय घेणार आहे। कुणाला हे खातं मिळणार ते पाहणं आता महत्वाचं असणार आहे। दरम्यान सदनिका गैरव्यवहार प्रकरण हे कोकाटेंना आता भोवल्याचं दिसतंय आणि त्यांना आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे। 1995 सालचं हे प्रकरण आहे। तब्बल 29 वर्षांचं हे प्रकरण आहे। त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील 10% आरक्षित सदनिका मिळवली होती आणि ही सदनिका मिळावी त्यांनी कागदपत्रांची हेराफेरी केल्याचा त्यांच्यावर या संदर्भात आरोप आहे। त्यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती आणि त्यानंतर ही सुनावणी झाली। त्या पार्श्वभूमीवर आता कोर्टानं शिक्षा कायम ठेवल्याचं कळत आहे। त्यांना कोणत्याही क्षणी खरं तर अटक होण्याची सुद्धा शक्यता आहे। आपण पाहतोय त्यांच्यावर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे। त्या सध्या लीलावती रुग्णालयामध्ये असल्याची माहिती आहे आणि सध्याची या पार्श्वभूमीवर मोठी अपडेट म्हणजे कोकाटेंचं खातं काढण्याची मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे शिफारस केली होती आणि आता शिफारसीनंतर मुख्यमंत्र्यांच्या क्रीडा खातं अजित पवारांकडे सोपवण्यात आलेलं आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, काय सांगाल? खरं तर आता हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। मंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे। त्यानंतर आता कोकाटेंची पुढची भूमिका काय असेल? त्यांनी या संदर्भात काही प्रतिक्रिया आतापर्यंत दिली आहे का?
Put your call on hold. तर काही कारणास्तव आपला संपर्क विनायक यांच्याशी होऊ शकत नाहीये. मात्र आपण पाहतोय क्रीडा मंत्री पदाचा राजीनामा माणिकराव कोकाटे यांनी आता दिलेला आहे आणि आता त्यांचं हे खातं अजित